आज देश की हालत सिलेंडर नहीं है, तो हम हमारे प्राइम मिनिस्टर से मांग कर रहे हैं कि कब मिलेगा सिलेंडर। तो इसलिए आप लोग रोड पर ही खाना बना रहे हो? हम लोग रोड पे खाना बना के अभी हमारे तहसीलदार को लेके जाके देंगे। तहसीलदार कलेक्टर को ये हमारा खाना, रोटी और चटनी एक ये रोड के चूल्हे पे बना के हम लोग जाके तहसीलदार को देने वाले हैं। अभी देशवासी लोग को ऐसी चूल्हा बना के लेना पड़ेगा। आज हालत ऐसे है, होटल बंद हो रहे हैं, रेट बढ़ गए, होटल के खाने का रेट बढ़ गया है, ब्लैक में सिलेंडर देना पड़ रहा है। ब्लैक में सिलेंडर क्यों हो रहा है? ब्लैक मेलिंग हो रही है। आंदोलन है ये आप देख सकते हैं कि सिलेंडर के शॉर्टेजेस के वजह से यहाँ पर सारे घर की रसोइयों में लोगों को प्रॉब्लम हुई है। खाना बनाने का भी इशू हो गया है। इंडक्शन चूल्हा जो है वो अच्छे वर्ग के जो लोग हैं वही ले सकते हैं। गरीब की तबका क्या करेगा? मीडियम तबका, जो मध्यम वर्ग के लोग हैं वो क्या करेंगे? इंडक्शन चूल्हा फ्री में नहीं आता है, उसका भी इलेक्ट्रिसिटी का बिल भरना पड़ता है। इलेक्ट्रिसिटी का बिल कहाँ से भरेंगे? इसीलिए अभी हम यही मैसेज देना चाहते हैं यहाँ पर ये चूल्हा जला के कि हम वापस से पुराने ज़माने में 1947 के ज़माने में आ गए। अभी हमको चूल्हा जला के हमको हमारे घर की रसोई चलानी पड़ेगी। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मैं मराठी में बात करता हाँ, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या आदेशानुसार आज मीरा भाईंदर शहरमध्ये इक्बालभाई महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन होत आहे। या आंदोलनाचं कारण एक आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी सिलेंडरचे प्रॉब्लेम आहेत, पण ज्या लोकांचे हॉटेल बंद झाले, ज्या लोकांना प्रॉब्लेम आहेत ते गप्प बसलेले आहेत, कारण की नरेंद्र मोदीचा दबाव आणि बाकीची जी लोक तिथे त्यांच्यावर दबाव आणतात, त्यामुळे कोणी पुढे यायला तयार नाही, कोणी त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाही। महाराष्ट्रामध्ये फक्त वंचित बहुजन आघाडी हे राज्यव्यापी आंदोलन करत आहे। या राज्यव्यापी आंदोलनामध्ये आम्ही इथं सर्व एरियामध्ये हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होत आहे। या आंदोलनामध्ये विशेष म्हणजे की सर्व ठिकाणी जिथे जिथे लाईन लागलेल्या आहेत त्या ठिकाणी एका ठिकाणी एक सरपंच मेलेला आहे, एका ठिकाणी त्या लाईनमध्येच सिलेंडर घेताना लाईनमध्ये लागताना औरंगाबादमध्ये एक व्यक्ती मेलेली आहे। आता ही जी आहे इथली कंडिशन आहे हे आम्हाला एवढं माहीत आहे, पण याच्यापेक्षा आणखी काय घडलेलं आहे माहिती नाही। पण सिलेंडर जे आहे 300 रुपयाच्या ऐवजी हे सिलेंडर जे आहे 1200वर गेलं, 1200चा आता ब्लॅकमध्ये लोकांना 5000मध्ये घ्यायचं काम पडत आहे। तर या नरेंद्र मोदीचं जे स्वप्न जे होतं अच्छे दिन, यही अच्छे दिन है क्या? ये अच्छे दिन जो है उन्होंने लाए हैं, ये अच्छे दिन का हम निषेध करते हैं और नरेंद्र मोदी को हम ये करते हैं। जय जय नरेंद्र। कब मिलेगा सिलेंडर? 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 आज आपण बघितलं पूर्ण देशभरातच गॅसची दिक्कत चालू आहे। सर्वजण लाईनीमध्ये उभे आहेत, परंतु काही जे आहेत अंधभक्त ते आम्हाला गॅस येतोय, जहाज येतात करतायत, परंतु आज खरोखर आपण जर बघितलं ग्राउंड लेवलला त्यांना गॅसच्या लाईनला उभं राहावं लागत आहे। जे 5 दिवसामध्ये गॅस बुकिंग केलं 7 दिवसात येत होते, त्यात 25-25, 15 दिवस, 20 दिवस गॅस येत नाही आहे। त्यामुळे आमचे सदैव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये मीरा भाईंदर शहर जिल्हा अध्यक्ष इक्बाल महाडिक यांच्या आम्ही मार्गदर्शनाखाली इथं गॅस चुला मांडून आंदोलन करत आहोत। आणि आम्ही ह्या भाकऱ्या भाजलेल्या आहेत, ही भाकर आणि ही मिरची कांदा आम्ही आता तहसीलदारांना देणार आहोत। हे आम्ही आधी आंदोलन करत आहोत, निषेध व्यक्त करत आहोत। हो थांबा ना जरा।